अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी अशी सातत्याने मागणी होत असतानाही सरकारकडून फसव्या घोषणा आणि आकड्यांचा खेळ सुरू असल्याचा आरोप करत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे। अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरडा आंदोलन करण्यात आलं। ओला दुष्काळ, ओला दुष्काळ, शेतकऱ्याला प्रति हेक्टर 50,000 प्रति हेक्टर, ओला दुष्काळ। बुद्धीचा खेळ दाखवायचा की आम्ही किती बुद्धिमान आहोत, आम्ही अशा पद्धतीने बोललोच नाही। स्वतःला बुद्धिमान समजणारा हा मुख्यमंत्री स्वतः निवडणुकीच्या तोंडावर म्हटले की आम्ही कर्जमुक्त करू सरकार आल्याबरोबर म्हणतात, आणि आता शब्दाचा विपर्यास करायचा आणि आता म्हणायचं की आम्ही करणार तर आहोत। म्हणजे शेतकऱ्याची अक्षरशः दिशाभूल करणारे सरकार आहे। परंतु शेतकऱ्याच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे। जोपर्यंत या शेतकऱ्याला कर्जमुक्त होणार नाही आणि ओला दुष्काळ होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यासाठी शिवसेना सतत रस्त्यावर उतरत राहील। आज हे शासनाला शिवसेनेच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हे आज संदेश आहे। याच्यातून त्यांनी जर शेतकऱ्याला कर्जमाफी दिली नाही, ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर निश्चितपणे शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि निश्चितपणे यांनी शेतकऱ्यामध्ये अनेक भेदभाव निर्माण केले। तुम्ही पहा, निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा विधानसभा लागल्या होत्या तेव्हा फक्त हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने प्रचार करायचा होता। आता जिल्हा परिषद लागल्या, ग्रामीण भागाच्या निवडणुका लागल्या, आता ओबीसी, मराठा, वेगळ्या जातीच्या अपप्रचार करणं आणि जातीत भांडणं लावणारा, देश स्वतंत्र झाल्यापासून असा भांडणं लावणारा समाजात मुख्यमंत्री जन्माला कोणी जर आला असेल तो देवेंद्रजी आहे। कारण की राजा प्रजेमध्ये कधी भांडणं लावत नसतो, परंतु हा राजा जो आहे मुख्यमंत्री लोकशाहीतला राजा आहे, हा जनतेमध्ये समाजातल्या घटकामध्ये जाती तेढ निर्माण करणारा महाराष्ट्रातला जन्माला आलेला पहिला मुख्यमंत्री।